मेळाव्याची गर्दी बघून सरकार घाबरले आदित्य ठाकरे यांचे गिरीश महाजन यांना प्रत्युत्तर महाजनांनी केलेला दावा आदित्य ठाकरे यांनी फेटाळला। अलिबागमधल्या आगीमध्ये जळालेले पीएनपी नाट्यगृह हे पुन्हा एकदा 3 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुरू होणार। आज शरद पवार यांच्या हस्ते नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचा शुभारंभ। आजपासून पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा। विरोधक हे मंत्री संजय शिरसाट यांना घेरण्याच्या तयारीत, तर अंबादास दानवे बिट्स हॉटेल खरेदी प्रकरणाचा मुद्दा सुद्धा मांडणार। काँग्रेस नेत्यांची दुपारी 4 वाजता महत्वाची बैठक। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मार्गदर्शन करणार। कर्जमाफीसाठी बच्चू कडू पदयात्रा काढणार। त्यापूर्वी कडूंनी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या समाधीचं घेतलं दर्शन। मीरा भाईंदरमध्ये मराठीवरून वाद सुरू असताना शिवसेनेचा उपक्रम। मीरा भाईंदरच्या शिवसेना शाखेमध्ये शिकवले जाणार मराठीचे धडे। मतदार याद्यांमधला गैरप्रकार रोखण्यासाठी काँग्रेसकडून समिती स्थापन। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण समितीच्या अध्यक्षस्थानी। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून समितीची स्थापना। सुनील तटकरे आणि अजित पवार हे रायगडकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतायत। त्यांच्याकडचा निधी ते कर्जत मतदारसंघामध्ये वळवतात। आमदार महेंद्र थोरवे यांचा तटकरेंसह अजित पवार यांच्यावर हल्लाबोल। मुंबईमध्ये आज शालेय शिक्षण अभ्यास कृती आणि समन्वय समितीचं आझाद मैदानामध्ये आंदोलन। नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली असलेली समिती बरखास्त करण्याची मागणी, तर शिक्षण मंत्री दादा भुसे आणि राहुल काबार या अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्याचीही केली मागणी। ठाकरे बंधू हे कोणकोणत्या मुद्द्यांवर एकत्र आले हे जसं जसं समोर येईल तसं तसं आम्ही वरिष्ठ नेतृत्वांसोबत बोलून पुढची दिशा ठरवू। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच। तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा। यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या। आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा। आजच्या बातमीपत्रात इतकंच। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज।